नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात आपण? आयुष्यात कधी कधी अशी परिस्थिती येते की आपण सगळ्या बाजूंनी दुःखाने किंवा संकटाने घेरलेले असतो. आपण त्यातून निघण्याचे अनेक प्रयत्न करत असतो. आपल्याला शक्य होतील ते, जमतील ते असे सगळे प्रयत्न आपण करत असतो, पण कशाचाच आपल्याला काही परिणाम दिसत नाही. एखाद्या दलदलीत अडकल्यासारखं जितके आपण हातपाय मारू ना तितकंच आपण त्यात अडकत जातो. सगळ्या बाजूंनी आपल्याला अंधार दिसू लागतो. आता काहीच होऊ शकत नाही. आता यातून निघण्याचा कुठलाच मार्ग नाही. आता आपलं आयुष्य हे असंच असणार आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आपण निराश होऊ लागतो. आपला धीर खचायला लागतो आणि या काळोखात आपण आता एकटेच आहोत असं आपल्याला वाटायला लागतं. पण या परिस्थितीत सुद्धा, या अंधारात सुद्धा आपल्याला दिसणारा एक आशेचा किरण, तो म्हणजे आपले स्वामी महाराज. लोक प्रेमाने स्वामींना स्वामी आई सुद्धा म्हणतात, कारण स्वामी खरंच आईसारखंच आपल्या भक्तांवर माया करत असतात. जे काही असेल ना, जे काही दुःख असेल, संकट असतील, जे काही तुमच्या मनात असेल, जो काही त्रास होत असेल ना, तो सगळा स्वामींना सांगा. मनापासून स्वामींना सांगा. जसं आपण आपल्या आईसमोर सांगतो किंवा आपल्या मायेची एखादी व्यक्ती असेल, आई, वडील, आजी, त्यांना जसं आपण सांगतो ना, तसंच सगळं काही स्वामींना सांगा. तुमच्या सगळ्या प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत असतात. स्वामी तुमचं सगळं म्हणणं, सगळं बोलणं, अगदी तुमच्या जे काही मनात आहे, तुम्ही ते जरी त्यांना सांगितलं नाहीत तरी ते त्यांच्यापर्यंत पोचत असतात. अशा दुःखाच्या, संकटाच्या काळात आपल्याला असं जाणवतं की आपण एकटे आहोत. आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत कोणीच नाही. ह्या सगळ्या प्रवासात आपण एकटेच आहोत. पण तसं नसतं. आपले स्वामी माऊली सतत आपल्यासोबत असतात. बघा, लोकांना आपण आहेत, काय आहे परिस्थिती, काय त्रास होतो ते नाही सांगू शकत दरवेळेला. कारण कसं आहे, लोक मस्करी उडवतात, थट्टा करतात. तोंडावर तुमच्या गोड बोलतील, तुम्हाला सहानुभूती दाखवतील, पण तुमच्या पाठून तुमची मस्करी उडवतील, 4 लोकांना अजून सांगतील. आजच्या काळात आणि अशी ना खूप कमी लोक असतात की ज्यांना खरंच तुमचं चांगलं झालेलं हवं असतं. पण आपले स्वामी माऊली कायम आपल्यासोबत असतात. एकदा का तुम्ही स्वामी सेवेत आलात ना की तुमची सगळी जबाबदारी स्वामी घेतात. मग कितीही काळ वाईट येऊ दे, कितीही काही होऊ दे, स्वामी आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाहीत. म्हणून तर तारक मंत्रात म्हटलेलं आहे ना की न सोडी तया जया स्वामी घेती हाती. म्हणजेच एकदा का स्वामींनी आपला हात धरला की तो इतका घट्ट धरतात की कितीही मोठी वादळ येऊ देत किंवा कितीही काही उलथापालथ होऊ दे, स्वामी आपल्या भक्तांना कधीच सोडत नाहीत. आपण म्हटले ना की तुमच्या मनात जे काही आहे ना सगळं स्वामींना सांगा. ते त्यांच्यापर्यंत पोचत असतं, ते ऐकत असतात. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा ते तुम्हाला दाखवत असतात. अनेक प्रकारे स्वामी आपल्याला संकेत देत असतात, आपल्याला मार्ग दाखवत असतात. बघा कसं आहे, एखाद्या व्यक्तीच्या थ्रू स्वामी तुम्हाला संकेत देऊ शकतात किंवा मार्ग दाखवू शकतात. स्वप्न दृष्टांताद्वारे किंवा एखादं पुस्तक, एखादा त्यातला लेख तुमच्या वाचनात येईल ज्यातून तुम्हाला मार्ग मिळेल. किंवा एखादे विचार, म्हणजे बघा कसं असतं, आपल्याला असं वाटतं काहीच आता होऊ शकत नाही वगैरे, आपण या नकारात्मकतेमध्ये असतो. पण बरेचदा असं होतं की आपण मठामध्ये जातो किंवा स्वामींसमोर काही क्षण शांत बसल्याने सुद्धा आपल्या मनात जे काही विचार आहेत किंवा जो काही मार्ग आहे ना त्याचे विचार येतात आणि आपल्या लक्षात येतं की अरे, हे इतका वेळ मला का नाही सुचलं. पण स्वामींना शरण गेल्यावर, स्वामींसमोर बसल्यावर लगेच ते विचार येतात आणि मग आपण त्यावर काम केल्यावर जी काही आपली कठीण परिस्थिती आहे, जो काही संकट आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत असतो. तर स्वामींना ह्या अशा अनेक प्रकारातून आपल्याला मार्ग दाखवत असतात, आपल्याला संकेत देत असतात. पण आपल्याला ते कळतात का हे आपण बघायला पाहिजे. आपल्याला ते जाणवतात का? आणि त्यासाठी ते जाणवावे, ते कळावे, यासाठी आपण काय करायचं आहे? त्यासाठी आपलं मन शांत असलं पाहिजे, आपलं चित्त स्थिर असलं पाहिजे. बघा, आता थंडीचे दिवस आहेत, धुकं पडतं आजूबाजूला. धुकं पडल्यावर आपल्याला समोरची वाट स्पष्ट दिसते का? नाही ना. तसंच आहे, वाईट परिस्थितीच्या वेळी, संकटाच्या काळी आपल्या मनात अगदी ह्या नकारात्मक विचारांचं असं धुकं पडलेलं असतं. त्यामुळे ना आपल्याला समोरचा रस्ता, जो काही मार्ग आहे तो दिसत नसतो. सगळं आपल्याला सफेद सफेद धुरकट दिसत असतं.
मग आपण काय केलं पाहिजे आपलं मन शांत ठेवण्यासाठी? तर स्वामींच्या सेवेत, म्हणजे स्वामींचं नामस्मरण बस. कारण कसं आहे, सेवा तुम्हाला करायला जमेलच वगैरे असं काही नाही, किंवा कठीण काही सेवा नाही. फक्त स्वामींचं ना सतत नामस्मरण करत राहा. जरा थोडा जरी वेळ मिळाला तुम्हाला, शांत बसा, स्वामींचं नामस्मरण करा, जे काही आहे ते त्यांना सांगा आणि बघा स्वामी तुम्हाला योग्य तो मार्ग नक्कीच दाखवतील. लवकरच तुमची जी काही परिस्थिती आहे, जे काही संकट आहे, जे काही दुःख आहे, यातून बाहेर पडण्याचा मार्ग स्वामी दाखवतील. लवकरच तुमचे चांगले दिवस येतील. जसं दिवसानंतर रात्र होते, पण रात्र कायम राहते का? नाही ना. पुन्हा नवी पहाट होते, पुन्हा सकाळ होते. त्याचप्रमाणे ही परिस्थितीसुद्धा काही फार वेळ राहणार नाही आहे. स्वामी तुम्हाला त्यात फार राहूनच देणार नाही आहेत. स्वामी तुम्हाला आता लवकरच त्यातून बाहेर काढणार आहेत. लवकरच तुमच्या आयुष्यात सुद्धा सुखाची पहाट होणार आहे. फक्त स्वतःला कधीच एकटं समजू नका. स्वामी प्रत्येक क्षण तुमच्यासोबत आहेत. तुमच्या पाठीशी खंबीरपणे स्वामी उभे आहेत, हे लक्षात ठेवा. तुमचं काहीही वाईट होणार नाही. स्वामी महाराज ते होऊच देणार नाहीत. आणि म्हणून आपण सुद्धा स्वामींवरचा जो आपला विश्वास आहे ना, तो ढळू द्यायचा नाही. अशा परिस्थितीत, संकटाच्या काळात आपल्याला असं अनेकदा असे विचार येतात, वाईट साईट विचार येतात. असं वाटतं की आता स्वामींचं करूनही काही उपयोग नाही, इतकं करतोय काहीच नाही झालं, आता काय होणार आहे, आणि सेवा सोडायची इच्छा होईल. असे अनेक प्रकारचे वाईट विचार येतील. पण हीच आपली खरी परीक्षा असते. ह्याच काळात आपला विश्वास जो आहे स्वामींवरचा, तो दृढ ठेवायचा आहे, तो ढळू द्यायचा नाही आहे. स्वामींवरचा विश्वास आणि श्रद्धा ही बळकट असली पाहिजे. कधी कधी स्वामीसुद्धा ना आपली परीक्षा बघतात आणि आपणसुद्धा या परीक्षेला खरं उतरायचं आहे. आणि स्वामींचं नामस्मरण हे मात्र सतत करत राहायचं आहे. जितका वेळ मिळेल, जसं वेळ मिळेल ना, स्वामींचं नामस्मरण मात्र आपण करत राहिलं पाहिजे. आणि त्याचसोबत ज्या ज्यावेळी तुम्हाला डिप्रेस्ड वाटत असेल, त्रास होत असेल, मनात नाही ते वाईट साईड विचार येत असतील, त्यावेळी ना तुम्ही स्वामींचा तारक मंत्र आहे ना, तो बोला किंवा तो ऐका. त्याचं एक एक वाक्य जे आहे ना, ते तुम्हाला धीर देईल, मनाला विश्वास देईल आणि तुम्हाला बळकट करेल. त्यात हेच म्हटलेलं आहे की तुम्ही मनात कुठली शंका आणू नका, मनात कुठलाही संशय आणू नका. कारण स्वामींसारखी प्रचंड शक्ती तुम्हाला तुमच्या सोबत आहे आणि ती तुम्हाला या संकटातून नक्की बाहेर काढेल. तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा प्रकारे चमत्कार घडतील आणि ही तुमची जी वाईट परिस्थिती आहे ती निघून जाईल. चला तर मग आजचा हा संदेश तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये लिहून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या स्वामींचा महिमा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.